नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठीमध्ये स्वागत आहे। तर मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील आणि मोहोळ तालुक्यातील असलेल्या चिंचोली काठी या MIDC मध्ये उभा आहे। खरं तर विषय असा आहे की गेल्या काही महिन्यांपासून अर्थात गतवेळी झालेल्या अधिवेशनापासून ही MIDC चर्चेत आली आहे। याचं कारण म्हणजे आमदार राजू खरे यांनी 4 ते 5 कंपन्यांवरती विधानसभेमध्ये केलेल्या आरोपांमुळे। खरं तर त्यावेळेचा हा व्हिडिओ एक पहा, नेमकं प्रकरण काय होतं। चिंचोली काठी MIDC मध्ये माझ्या प्रचारार्थ एक सभा झाली होती आणि ती सभा झाल्यानंतर निवडून यायच्या अगोदर ती सभा झाल्यानंतर 15 महिने झालं मला आमदार होऊन मी कधी MIDCच्या आवारामध्ये गेलो नाही। देशातला तरुण चरसमध्ये वाहत गेला। हे सगळे उद्योग तिथं होत आहेत, जनावरं मिली जात आहेत, तिथं तुमचं कुठलीही शेती होत नाही। आणि ताई तुम्ही म्हणता हे खातं माझ्याकडं नाही, ठाणे क्राईम त्यांनी आरोपी पकडल्यानंतर ऐका, त्यांनी आरोपी पकडल्यानंतर ताई चिंचोली काठी महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशावर आली। हे धंदे त्या केमिकल कंपन्यांमध्ये चालू आहेत। तुम्ही हे पहा, माझ्याकडे खातं नाही हे म्हणण्याचा बरोबर मी हे म्हणले ही सामुदायिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष घालू। मला तुम्ही कंपनीचं नाव सांगा, कोणत्या कंपनीत चरस मिळालं या 4 पैकी? आता सांगा, रेकॉर्डवर सांगा। नाही, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कंपनीत चरस मिळालं ह्या 4 कंपनी लक्षवेधीचे हे सांगा, आत्ताच्या आता लगेच सांगा। कारण तुम्ही मला मुद्दा सांगा, मी लगेच उत्तर देते। पण तुम्ही एवढं मोठं जे बोलताय ते खूप सुंदर आहे, ते मला आवडते, पण मला टेक्निकल मुद्दा सांगा। त्याला 3 कंपन्या, एक जिथे 2000 किलोचं चरस सापडलं त्या कंपनीचं नाव सांगा आता ऑन रेकॉर्ड। आता आम्ही उत्तर कसं द्यायचं सांगा ना। परत चरस सापडलं हे तुमच्या लक्षवेधीत उल्लेख आहे का? नाही, माझं काय म्हणणं आहे, उल्लेख आहे का लक्षवेधी? ठीक आहे मंत्री महोदय, लक्षवेधीमध्ये उल्लेख नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही कंपनीचं नाव नाही सांगत कुठल्या कंपनीत सापडलं, त्याला मी जाऊन कुलूप लावते। चला, 30 कंपन्या मिळून चरस बनवतायत असं तुम्हाला म्हणायचंय? नाव सांगा ना आमदार साहेब, नाव सांगा ना। तुम्ही स्पेसिफिक काहीच विचारत नाहीयेत, नाव सांगा। पाहिलं, मंत्री पंकजा मुंडे विचारतायत त्या कंपनी नेमक्या कुठल्या, मात्र आमदारांकडे याचं उत्तर नाही आणि नव्हतं। यानंतर टेक्निकल मुद्देही नाहीत। यानंतर आणि यापूर्वी याच कंपन्यांच्या विरोधात आमदार राजू खरे यांनी आपल्या लेटर पॅडवर प्रदूषण मंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या। तक्रारी कुठल्या आणि कंपन्या कुठल्या? तर याच 4 ते 5 कंपनीवर। वास्तविक पाहिलं गेलं तर या चिंचोली काठी MIDC मध्ये जवळपास 300हून अधिक वेगवेगळ्या कंपन्या आहेत। मग याच 4 ते 5 कंपनीवरती एवढा अट्टहास कशासाठी आणि कुणासाठी? आम्ही खोलवर जाऊन याची माहिती घेतली असता किंवा मिळवली असता याच गावातील म्हणजे चिंचोली काठीतील एका स्थानिक नेत्याने आपल्याला या MIDCच्या या कंपन्यांच्या माध्यमातून अर्थात हप्ता किंवा खंडणी मिळण्याच्या उद्देशाने तर केला नसेल। कशामुळे? स्थानिक नेत्याने हा सारा प्रकार घडवला असल्याची माहिती मिळाली आहे। खरं तर त्या स्थानिक नेत्यांवर यापूर्वी अनेक कंपन्यांकडून खंडणीचे गुन्हे देखील मोहोळ पोलीस ठाण्यात अद्यापही दाखल आहेत। खरं तर ज्या कंपन्यांच्या माध्यमातून दूषित पाणी किंवा प्रदूषण होत असेल तर त्या कंपनीच्या विरोधात नक्कीच कारवाई झालीच पाहिजे। यासाठी आम्ही देखील पाठीमागे नाही तर सोबत राहू। मात्र या ठिकाणी कुठेतरी चोर सोडून संन्यासालाच फाशी दिली जाते का? या पाठीमागं नेमकं काय कारण असेल? यानंतरही आम्ही आमच्या माध्यमातून येणाऱ्या काळात काही धक्कादायक बाबी समोर आणणार आहोतच। घटना देखील भविष्यात अनेक धक्कादायक माहिती समोर येतीलच। कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, चिंचोली काठी MIDC, मोहोळ।